नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भरपूर अशा लोकांना महाराष्ट्रातील पाठीमागच्या 5 ते 6 महिन्यामध्ये घरकुल मंजूर झाले। त्यामध्ये शबरी घरकुल योजना असेल, नंतर प्रधानमंत्री घरकुल योजना असेल, नंतर ज्या काही वेगवेगळ्या घरकुल योजना आहेत त्या योजनेअंतर्गत घरकुल योजना मंजूर झालेल्या आहेत। आता मंजूर झाल्यानंतर काही जणांना पहिला हप्ता देखील मंजूर झाले। पहिला हप्ता मंजूर झाल्यानंतर काही जणांनी त्याचं फाउंडेशनचं काम देखील केलेलं आहे। फाउंडेशनचं काम केल्यानंतर आता दुसऱ्या हप्त्याची वाट प्रतीक्षा करत आहेत। आता काही लोकांना माहित असते, काही लोकांना दुसरा हप्ता देखील मंजूर झाले, तर पहिला हप्ता तुम्हाला 15,000 रुपये मंजूर होतो आणि दुसरा हप्ता तुम्हाला 70,000 रुपये मंजूर होतो। आता अनेक लोकांना माहित नसतं की आता दुसरा हप्ता मिळवायचा कसा। आता दुसरा हप्ता कसा मिळवायचा याची संपूर्ण डिटेल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं आपण एक बाय एक्झाम्पल पकडा गेलो तर तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला घरकुल मंजूर झालं। मंजूर झाल्यानंतर तुम्ही फाउंडेशन बांधलं। फाउंडेशन बांधल्यानंतर तुम्ही दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला सुरुवातीला कोणकोणत्या कागदपत्राची तुम्हाला जुळणी करावी लागेल, तुम्हाला तिथून तुम्हाला कुठे जावं लागेल याची संपूर्ण डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 15,000चा मिळाला, त्यानंतर तुम्हाला दुसरा हप्ता मिळतो तो म्हणजे 70,000चा, त्यानंतर आपल्याला तिसरा हप्ता मिळतो तो म्हणजे पाहायला गेलं तर 30,000 रुपयाचा। नंतर आपल्याला रोजगार हमी योजनेतून तुम्हाला 50,000 रुपये मिळतात। त्यानंतर पाहायला गेलं तर आपलं आता रोज तुमचं घर कंपल्याला 50,000 रुपये कधी मिळतात, 30,000 रुपये कधी मिळतात, म्हणजे आपल्या चौकटीला म्हणजे आपले घराचे दरवाजे असतात, दरवाजेपर्यंत जोपर्यंत बांधकाम येते तोपर्यंत तुम्हाला 30,000 रुपये म्हणजे तुम्हाला तिसरा हप्ता दिला जातो। त्यानंतर चौथा हप्ता तुम्ही त्या घराचं ज्यावेळेस पत्रे घालत असाल किंवा छत घालत असाल, स्लॅबचं घर बांधत असाल, ज्यावेळेस तुमची वरची छताची बांधकाम पूर्ण होतं त्यावेळेस तुम्हाला 50,000 रुपये मिळतात, 5,000 रुपये मिळतात घर पूर्ण झाल्यानंतर। त्याच्यानंतर तुम्हाला रोजगार हमी योजनेतून तुम्हाला 50,000 रुपये मिळतात। आता 50,000 रुपये त्याच्यानंतर तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी, आता शौचालय देखील आता घरकुल आले म्हटल्यावर शौचालय देखील तुम्हाला बांधावं लागतं। आता शौचालय बांधण्यासाठी देखील तुम्हाला त्याचे 12,000 रुपये मिळतात। आता हे झाले तुम्हाला इथपर्यंत। त्याच्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा 50,000 रुपये कसे मिळवायचे ते देखील सांगतो। आता वाढीव घरकुल योजना देखील आलेल्या आहे। ह्या घरकुल योजनेअंतर्गत तुम्हाला घरकुल बांधकामासाठी अजून तुम्हाला एक्स्ट्रा 35,000 रुपये देखील मिळतात। दुसरं पाहायला गेलं तर राहिलेले 15,000 रुपये आपल्या घरावर लाईट फ्री मध्ये मिळावे याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने देखील सोलर योजना सुरू केलेली आहे आणि या सोलर योजनेसाठी देखील तुम्हाला त्याचे 15,000 रुपये मिळतात। असे तुम्हाला पाहायला गेलं तर 35 प्लस 15 पकडलं तर ते 50,000। आता टोटल त्याची कॅल्क्युलेशन करायला गेलं तर जवळजवळ आता ह्याच्या अगोदर कॅल्क्युलेशन तुम्हाला 1,60,000 पर्यंत घरकुल योजनेचे पैसे मिळत होते रोजगार हमीचे सकट। आता त्याच्यामध्ये 50,000ची वाढ केली तर तुम्हाला 2 लाखापर्यंत याची आता पैसे भेटणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचे हे सगळे पैसे कसे मिळवायचे आता सगळे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये कव्हर करता येणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता दुसरा हप्ता 70,000चा जो दुसरा हप्ता आहे तो कसा मिळवायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही घरकुल देखील आता मंजूर झाला असेल, त्यानंतर तुम्ही पहिला हप्ता तुमचा मंजूर झाला असेल आणि पहिला हप्ता तुम्ही बँकेतून काढून तुमच्या ह्याच्यामध्ये घर देखील स्लॅब फाउंडेशन देखील बांधून घेतला असेल आणि आता तुम्ही दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल। आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचंय तर तुम्ही जेवढं बांधकाम झालंय ज्यावेळेस तुम्हाला ते पंचायत समितीला देखील कळवायचंय। पंचायत समितीला नाही तुम्हाला कळवायचं झालं तर तुम्हाला ग्रामपंचायतीला कळवायचंय। ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला कळवलं गेल्यानंतर जे काही आपले ग्रामसेवक असतात, सरपंच असतात, ते ग्रामसेवक तुम्हाला तिथे घरी येतात। घरी आल्यानंतर तुम्हाला तिथं जेवढं बांधकाम झालंय बांधकाम झाल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा फोटो काढला जातो। फोटो काढून तुम्हाला नंतर तुम्हाला एक अर्ज देखील भरून घेतला जातो। याचं बघा फाउंडेशन पर्यंत या घरकुल लाभार्थ्याचं घर पूर्ण झालेलं आहे आणि देखील त्याच्यावरती अर्ज आता तुम्हाला कुठेपर्यंत घर, आता त्यामध्ये 4 ऑप्शन असतात। म्हणजे पाहायला गेलं तर घरकुल कुठेपर्यंत आले तर मला आता फाउंडेशन पर्यंत आलंय का, जो दरवाजापर्यंत आलंय, नंतर तुमच्या छतापर्यंत आले, त्यामध्ये तुम्हाला त्याचा ऑप्शन चॉईस करायचा आहे। आपलं घर फाउंडेशन कंप्लीट झालेलं आहे, मला दुसऱ्या हप्त्याची गरज आहे, जसा तो अर्ज आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर ग्रामसेवकाला माहिती कळवायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तिथं ग्रामसेवक येतात, फोटो काढतात आणि जिओ टॅगिंग करतात। जिओ टॅगिंग केल्यानंतर तुमचे जे काही कागदपत्र आहेत ते तुमच्या पंचायत समितीकडे जातात। पंचायती समिती केल्यानंतर पुन्हा जे आपलं महाराष्ट्र सरकार आहे ते महाराष्ट्र सरकार दुसऱ्या हप्त्याचे पैसे आपल्या तुमच्या खात्यामध्ये आता टाकत असतं। आता अनेक लोकांचं म्हणणं आहे की एवढं मी संपूर्ण एवढे सगळे प्रोसेस देखील केलेले आहे तरी पण आमच्या बँकेच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत देखील जो बँकेच्या खात्यात पैसे आहेत ते अजून देखील आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता कोणती तर चुका केल्या असणार, कदाचित नाही तर शासनाकडून देखील यायला थोडीशी दिरंगाई होईल। आता तुम्हाला कागदपत्र जोडताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे
हे देखील आता दुसऱ्या हप्त्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे देखील बघायचंय. आता तुम्ही व्यवस्थित जो अर्ज आहे अर्जामध्ये तुम्ही व्यवस्थित उल्लेख केला तरच तुम्हाला खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. त्यानंतर तुमचा कदाचित काय होऊ शकतं, पहिल्या हप्त्याला तुम्ही बँकेचं खातं व्यवस्थित दिलं जातं, त्याच्यानंतर तुम्ही बँकेचं खातं आहे त्यामध्ये तुमचा खाते क्रमांक कदाचित झेरॉक्स देत असताना व्यवस्थित दिसला नसेल, नंतर नावामध्ये थोडासा बदल झाल्यास, नंतर पाहायला गेलं तर जो तुमचा IFSC कोड आहे नंतर तुमचा पत्ता आहे त्यामध्ये जरा बदल झालास तरी देखील शासनाकडून पैसे याला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित कागदपत्र देताना त्यामध्ये आधार कार्ड झेरॉक्स असेल, नंतर तुमचा फोटो असेल, हे कागदपत्र देताना तुम्हाला व्यवस्थित द्यायचं आहे. आधार कार्डवरचं नाव, त्याच्यानंतर तुमच्या बँकेवरचं नाव आहे ते देखील व्यवस्थित आहे का ते देखील पाहणं अतिशय गरज आहे. ह्याच्यामध्ये देखील गडबड झाली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला देखील दिरंगाई होऊ शकते. त्यामुळे आता तुमच्या शेजारच्या घरकुल लाभार्थी त्याच्या खात्यामध्ये पैसे येतील, पण तुम्ही व्यवस्थित कागदपत्र नाही दिला तर तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे यायला थोडीशी दिरंगाई होऊ शकतो. कदाचित हप्ता देखील यायला वेळ लागू शकतो. आता ह्याच्यामुळे तर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की बाबा एवढं मी व्यवस्थित कागदपत्र जमा करून देखील आता काय झालंय, काही लोकांनी घरकुल लाभार्थी एक एक दोन दोन घरकुल तुमच्या शेजारी गावामध्ये देखील पाहिलं असेल, अगोदरचं घरकुल असून सुद्धा दुसऱ्या घरकुलाचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळं चुकीच्या पद्धतीने सरकारने म्हणजे चुकीच्या पद्धतीने लाभार्थ्यांनी लाभ घेऊ नये. त्यामुळे ज्या लोकांना खरंच घराची गरज आहे अशा लोकांपर्यंत घरकुल पोहोचावं असा महाराष्ट्र सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे सरकारने चुकीच्या पद्धतीने पहिल्या हप्त्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल, पण दुसरा हप्ता ओळखून त्यांच्याकडे ऑलरेडीच घरकुल आहे त्यामुळे सरकारला निदर्शनास आलं तर तुम्हाला दुसरा हप्ता यायला देखील अडथळा निर्माण होऊ शकतो. हे देखील पहिलं कारण आहे. त्यानंतर तुमच्या बँकेच्या ह्याच्यामध्ये टेक्निकल इश्यू असला म्हणजे तुमच्या खात्यामध्ये कर्ज असेल, लोन असेल, त्याच्यामध्ये देखील प्रॉब्लेम येऊ शकतं. काही लोकांना खात्यामध्ये पैसे ऑलरेडी येऊन जमा झालेले असतात पण त्यांच्या मोबाईलवरती कधी कधी रिचार्ज नसतो, त्यामध्ये SMS यायला देखील थोडीशी दिरंगाई होते. त्यानंतर तुमचा रिचार्ज केल्यानंतर मग तुम्हाला समजतं की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत. त्यामुळे सुरुवातीला व्यवस्थित तुमच्या मोबाईलचा रिचार्ज देखील करून ठेवायचा आहे. त्यानंतर तुमचं मोबाईल नंबर देखील आधार कार्डला लिंक करून ठेवायचा आहे. सगळ्या गोष्टी जे अपडेट आहेत आधार कार्ड देखील अपडेट करून ठेवायचं आहे. या जगली कधीही अडथळा म्हणजे कागदपत्रामध्ये येऊ नये याची तुमचे संपूर्ण तुमच्या फेरीत गरज घ्यायची आहे. आता दुसरा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे. ग्रामपंचायतमध्ये न काम झालं तर तुम्हाला पंचायत समितीला जायचं आहे. पंचायत समिती गेलं तर जे पंचायत समितीचे अधिकारी आहेत ते देखील येऊन चौकशी करतील. आता तुमच्या मनामध्ये आम्ही ग्रामपंचायतला किती वेळा फेऱ्या घातल्या पण अजून देखील आमचं काम झालेलं नाही, तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं एक काम करू शकता. जे काही पंचायत समितीचे अधिकारी आहेत तिथे जाऊन तुम्ही अधिकाऱ्याला भेटू शकता. माझं पहिल्या 15,000 रुपये मिळालेत, आम्ही पहिलं फाउंडेशनचं काम देखील केलेलं आहे पण अजून देखील आम्हाला दुसऱ्या हप्त्याचे पैसे अद्याप मंजुरी झालेले नाहीत. आम्ही ग्रामपंचायतला 2 ते 3 वेळा व्हिजिट देखील केली तरी देखील बँकेमध्ये खाते ग्रामपंचायत आम्हाला जमा करत नाही. तर तुम्ही पंचायत समितीला गेल्यानंतर ते चौकशीचे आदेश देखील ग्रामसेवकाला देतात आणि ते आदेश देखील ग्रामसेवकाला दिल्यानंतर तुमचा दुसरा हप्त्याचा तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये मंजूर होऊ शकतो. आणि काय टेक्निकल इश्यू असेल, नंतर जे काही मॅन्युअल इश्यू असेल तर त्यावेळी देखील तुम्हाला इश्यू दाखवण्याचं काम जे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक असतात ते ग्रामसेवक दाखवून देण्याचं काम करत असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा हप्ता झाला, तिसरा हप्ता तुम्हाला कसं मंजूर होणार आहे ते म्हणजे ज्यावेळेस तुमच्या दरवाजापर्यंत बांधकाम कंप्लीट होतं त्यावेळेस फक्त तुम्हाला दुसऱ्या हप्त्याचे पैसे मंजूर होतात. त्यानंतर आपल्याला घर पूर्ण झाल्यानंतर 5,000 रुपये तुम्हाला त्याच्यानंतर ज्यावेळेस कलर करण्यासाठी असेल, ज्या ज्या वेगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी राहिलेल्या असतात, खिडक्या बसवण्याचे जे खिडक्याचे दरवाजे बसवणे असतील या गोष्टीसाठी तुम्हाला 5,000 रुपये तिथे मिळाले जातात. आता राहिलेले तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी तुम्ही शौचालय बांधला तरच तुम्हाला महत्वाचे तुम्हाला 12,000 रुपये मिळणार आहेत. ते देखील तुम्ही लवकरात लवकर शौचालय बनवून घ्या. त्याच्यानंतर राहिला आता पहिला हप्ता 15,000 रुपये, दुसरा हप्ता 17,000 रुपये, त्यानंतर आपल्याला तिसरा हप्ता मिळतो ते म्हणजे पहिला 30,000 रुपये आणि चौथा हप्ता मिळतो 5,000 रुपये. त्याच्यानंतर शौचालय जे आपल्याला 12,000 रुपये मिळतात. आता राहिले 35,000 रुपये. आता हे 35,000 रुपये तुम्हाला कसे काढायचे ते देखील तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. आता 35,000 रुपये काढण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे ग्रामपंचायतीला जायचं रोजगार हमी योजनेतून हे पैसे मिळत असतात त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जॉब कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे. जवळजवळ तुमच्या जॉब कार्डसाठी म्हणजे 4 ते 5 लोकांचं गावातील जॉब कार्ड असणं गरजेचं आहे. नंतर त्या जॉब कार्डचं मास्टर कार्ड म्हणजे एक मास्टरची फाईल बनवावी लागेल. म्हणजे आता तुमच्या घरासाठी जॉब कार्ड म्हणजे रोजगार हमी योजनेतून किती कामगारांनी काम केलं हे देखील त्याची फाईल तुम्हाला व्यवस्थित तयार करावी लागेल. मगच तुम्हाला ती फाईल तयार केल्यानंतर तुमची जी काही कागदपत्र आहेत जॉब कार्डची माहिती आहेत हे मास्टर काढावं लागेल. मास्टर काढल्यानंतर जे सगळे कागदपत्राची तुम्हाला जुळवाजुळव करून तुम्हाला ग्रामपंचायतली ही कागदपत्र तुम्हाला जमा करावी लागतील. जमा केल्यानंतर तुम्हाला रोजगार हमी योजनेतून त्याचे 35,000 रुपये ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. त्यानंतर आता वाढीव 50,000 रुपये ते कसे मिळवायचे ते देखील तुम्हाला सांगतो. आता वाढीव 50,000 रुपये ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी देखील आता जे आमचे घरकुल बांधलेलं आहे
ते घरकुल मला जे पैसे पुरेसे नाहीत असा अर्ज देखील तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये करू शकता आणि त्याचे तुम्हाला 35,000 रुपये मिळतील. त्याच्यानंतर तुमचं घर पूर्ण झालं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, तर राहिलेले 15,000 रुपये तुम्हाला घरावरती सोलर बसवण्यासाठी त्याच्यासाठी एक वेगळा अर्ज आहे, तो अर्ज देखील भरून तुम्हाला ग्रामपंचायतीला पाठवा आणि तुमच्या घरावर फ्रीमध्ये लाईट मध्ये देखील मिळून जाईल. मित्रांनो, ही माहिती होती दुसऱ्या हप्त्याबाबत. ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा.